साइलेंट हाँ एक दो। आपका जो संकल्प था कि भारतीय जनता पार्टी को बहुत ज़्यादा बहुमतों से विजयी बनाएंगे, ये आपने कहा था पहले ही, इसके ऊपर आपका क्या कहना है? ये लाड़की बहनों की और मेलघाट आदिवासियों के ऊपर जो राजकुमार पटेल ने आरोप लगाया था कि यहाँ के आदिवासी सुधरेंगे नहीं, ये उनको बताया गया है कि हम सुधरे हुए, पहले तुम सुधर जाओ। और ये जनता ने जवाब दिया है वोट के मार्फत, और मेलघाट की जनता ने ये दिखाया है कहीं ना कहीं कि हम किसी से दबने वाले नहीं है। नोटों की खनखन से मेलघाट की जनता किसी के बहकाव में नहीं आएगी। केवलराम काळे यांच्या विजयानंतर लोकसभेचा काय बदला घेतला का? लोकसभेचा बदला ज्या हिंदू शेरणीबद्दल त्यांनी जो विरोधात काम केलं आणि सत्तेत राहून सुद्धा त्या ताटात छिद्र केलं, याचं समस्त जनतेनं त्यांना उत्तर दिलेलं आहे। आणि लोकसभेनंतर जे नवनीत राणाजींसोबत जे घटना घडली त्याचं उत्तर म्हणून आज महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात 1,06,000च्या मतदानांनी हा भव्य दिव्य सन्माननीय केवलभाई यांचं पुनश्च विजय इथं झालेला आहे। अचलपूरमध्ये तर पूर्णपणे बॅटचे 2 तुकडे केले, कारण की त्यांनी ज्या हिशोबानं आमच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेली होती आणि ज्या हिशोबाने आमच्या विरोधात त्यांनी पुन्हा षडयंत्र रचून त्यांचा उमेदवार उभा केला आणि लोकसभेमध्ये आमचा पराभव केला, त्याचं उत्तर त्यांच्याच सोबत असणाऱ्या जनतेने आज आम्हाला विजयाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि सन्माननीय प्रवीणभाऊ तायडे यांना आमदार केलेला आहे।